छत्रपती संभाजीनगर शहराच्या मुकुंदवाडी या परिसरामध्ये हनुमान मंदिराच्या वर काही कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे त्या ठिकाणी बॅनर लावलेलं होतं. आम्ही वारंवार सांगत होतो की अनधिकृत बॅनर लावू नका, लावल्यास तर काढून टाका, अन्यथा गुन्हा होणार. परंतु दुर्दैवाने आज पहाटे 9:45 वाजता या सर्व अनधिकृत बॅनरचा कार्यवाही करत असताना माझा 2 कर्मचारी त्या ठिकाणी, एक गंभीर जखमी त्या ठिकाणी झालं आणि एक दुर्दैवाने ते अमोल जाधव म्हणून जे माझे कर्मचारी आहेत ते शॉक लागून त्या बॅनर काढत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. आणि या बॅनर लावणारे आणि त्याच्यामध्ये शुभेच्छुक जे कोणी असणार आहे त्यांच्या विरुद्ध मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. आणि दुर्दैवाने जे आमच्या कर्मचारी मृत्यू झाला त्यांच्यासाठी आम्ही महानगरपालिकेने काम करीत असताना दुर्दैवाने जे मृत्यू झाला त्यांच्यासाठी आपण खूप मोठी रक्कम, जवळपास 1,15,00,000 रुपये आपण इन्शुरन्स केलेलं होतं. त्या रक्कम लवकरात लवकर त्यांच्या परिवाराला मिळण्याच्या अनुषंगाने माझं संपूर्ण टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि त्यासोबतच त्यांचं पत्नी त्यांना लाडबागे समितीमध्ये तातडीनं त्यांचं शोकाकुल जे वेळ संपल्यानंतर ते त्यांना लगेच आम्ही त्यांना लाडबागे समितीमध्ये अनुकंपा भरतीमध्ये आम्ही त्यांना नोकरी देणार. परंतु हे दुर्दैवी घटना आपल्या काही लोकांच्या चुकामुळे होतात. आणि तो मुलगा आपल्या भारतीय संस्कृतीच्या हिशोबाने हनुमान मंदिरावर लावलं होतं म्हणून त्याला पायाच्या वर चप्पल काढून ते बॅनर काढायला गेलं होतं. आणि यामध्ये या बॅनर लावणारे लोकांना एवढं कळत नाही कुठे बॅनर लावलं तर काढण्याचं. हे त्यांचं क्षणमात्र खुशीसाठी एक लोकांचा जीव घेतं, एक लोकांची जीव त्या ठिकाणी. इशारा द्याल सर, यापुढे अशा घटना होऊ नये, म्हणजे नुकतीच चमकोगिरी करण्यासाठी काही लोक असे करतात, त्यांना काय इशारा असेल तुमचा? आम्ही यापुढे मनुष्यवधाचेच आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. कारण या लोकांनी ज्या ठिकाणी लावतात त्यानंतर महापालिकेचा आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी काढावा लागतो. आणि काढत असताना अशा पद्धतीच्या, म्हणजे आपण कल्पनाही केलं नव्हतं, परंतु असे घटना होणे ते खूप वेदनादायक आहे. आज संपूर्ण आमच्या महापालिका म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे, परंतु त्याचा जीव तरी वापस येऊ शकत नाही. परंतु ह्यापुढे